नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणजेच नवोदय अभ्यास या अंतर्गतच आज आपण घटक 10 यामधील परिमिती व क्षेत्रफळ स्वाध्याय 10.1 पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण नवोदयमधील परिमिती व क्षेत्रफळ यामध्ये बरेच काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जातात. जर हा घटक काळजीपूर्वक तुम्ही समजून घेतला तर याचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. यासाठी संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. स्वाध्याय 10.1 मधील पहिला प्रश्न आहे, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंद असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यांमध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल? तर आपण दोघींचे अंतर काढून घेऊया. पहा, तर एक 70 मीटर लांब असलेला एक चौरस आहे, चौरसाकृती मैदान आहे आणि त्याची बाजू आहे 70 मीटर. या 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावत आहे. तर मग मिताली किती धावते आपण आधी काढून घेऊ. मिताली धावते, तर याचं आपल्याला आधी काढावं लागेल परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणेला बाजू. तर मग 4 गुणेला बाजू आहे 70 मीटर, म्हणजेच बरोबर 7 चोक 28 म्हणजे 280 मीटर. पण ते काय म्हटलं त्यांनी, 2 फेऱ्यामध्ये. तिची एक फेरी झाली 280, तर 2 फेऱ्या होईल बरोबर 280 गुणेला 2 बरोबर होईल 560. म्हणजे 560 मीटर अंतर कोण धावणार, तर मिताली धावणार. आता आपण काढूया नुरी किती धावते. तर नुरी धावत आहे 80 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद अशा आयताभोवती, म्हणजे आयताकार मैदानाभोवती नुरी धावत आहे. मग आकृती काढून घेतली तर आपल्याला प्रश्न सोडवायला मजा पण येते आणि प्रश्न चुकत सुद्धा नाही आणि छान प्रकारे समजतो सुद्धा. त्यामुळे आपण आयताची आकृती काढू, त्या मैदानाचा आकार काढू आणि त्याची आपल्याला काढावं लागणार आहे, नुरीची पण आपल्याला काढावं लागणार आहे परिमिती. किती धावते नुरी, तर नुरी बरोबर, तर आयताची परिमिती, आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे तुम्हाला. एक तर 2 लांब्या असतात, 2 रुंद्या असतात. या चौघांची बेरीज केली तरी सुद्धा परिमिती मिळते. नाहीतर 2 लांबी आणि 2 रुंदी असल्यामुळे सूत्र आहे 2 लांबी अधिक रुंदी. तर मग 2 लिहिले, लांबी आहे 50 मीटर अधिक रुंदी आहे, लांबी आहे 80 मीटर अधिक रुंदी आहे 50 मीटर. मग काय येईल उत्तर आपलं, 2 80 आणि 50 यांची बेरीज केली तर उत्तर येते 130. 130 गुणेला 2 म्हणजे 26, म्हणजे उत्तर येते 260. तर 260 निघाली परिमिती. पण नुरी सुद्धा किती फेऱ्या गेली, 2 फेऱ्या. मग 260 ची दुप्पट केली आपण, 260 ची दुप्पट होतात 520. 520 मीटर कोण धावत आहे, नुरी धावत आहे. आणि 280 किती 560 कोण धावत आहे, मिताली धावत आहे. मग त्या दोघीमधील फरक काढू आपण. फरक, धावलेल्या अंतरातील फरक बरोबर 560 वजा 520, तर 40 मीटर त्या दोघीमधील फरक आहे. मग 40 मीटर जास्त कोण धावते, तर मिताली 40 मीटर जास्त धावते आणि नुरी 40 मीटर कमी धावते. तर त्या अंतरातील फरक आहे 40 मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2. खूप सोपा आहे हा सुद्धा प्रश्न. हा प्रश्न काय म्हणते पहा, एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूंची लांबी. यांनी चौरसाकार म्हटलं तर आपण चौरस काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला खूप सोपा जातो. आणि ह्या रेषा याच्यासाठी की चौरसाच्या चारही बाजू समान आहे हे या रेषा दर्शवितात. आणि याची बाजू आहे, एक बाजू आहे 60 मीटर. मग काय म्हणते, लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर ₹25 दराने किती खर्च येईल? मग काय करायचं आहे, 3 पदरी, किती पदरी घालायचं आहे, 3 पदरी. मग 3 पदरी तारेचं कुंपण घालायचं. तर आधी कुंपण म्हणजे काय, तर कुंपण म्हणजे आपल्याला कळावं लागणार त्या चौरसाकार आकृतीची परिमिती, त्या भूखंडाची परिमिती. म्हणजे कुंपण म्हणजे परिमिती हे समजून घ्यायचं. मग पहिले आपण परिमिती काढू. मग परिमिती बरोबर, परिमिती आपल्याला चौरसाची परिमिती खूप सोपं सूत्र आहे. परिमिती बरोबर 4 गुणेला बाजू.
म्हणजेच 6 × 24 240 मीटर आहे परिमिती. पण यांनी काय म्हटलं आहे, 3 पदरी हा एक पदर आहे 240चा. मग 3 पदर किती मीटर होईल, म्हणजे 240 गुणिले 3. जर आपण यांचा गुणाकार केला तर 3 0 0, 3 चोक 12 2, हातचा आला 1, 3 2 6 1 7, 720 मीटर तार लागेल. याला 3 पदरी तारेचं कुंपण करण्यासाठी 720 मीटर तार लागेल. पण आपल्याला काय विचारलं, त्याचा खर्च विचारला. आपल्याला विचारला त्याचा खर्च. एका मीटरचा खर्च किती आहे हे सुद्धा आपल्याला दिला. एका मीटरचा खर्च आहे ₹25. तर मग 720 मीटरचा खर्च म्हणजे 720 गुणिले 25. मग 25 0 0, 25 2 50 0, हातच्या आले 5, 25 7 होतात. आता 25चा टेबल म्हणून पहा. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 चोक 100, 25 5 125, 25 6 150 आणि 25 7 175. हातचे आले 5, 175 आणि 5 180. म्हणजेच खर्च किती येईल पहा, खर्च येईल ₹18,000. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. खूप सोपा आहे. पुढला प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न वाचून घेऊया. एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेमी आहे. काटकोन चौकोन म्हणजे हा चौरस सुद्धा असू शकतो आणि आयत सुद्धा असू शकतो. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेमीचा वर्ग आहे. तर त्याची लांबी व रुंदी सेमीमध्ये काढा. तर लांबी व रुंदी म्हटलं याचा अर्थ हा काटकोन चौकोन आहे आयत. मग आयत आहे आणि आपल्याला त्याची काय दिलेली आहे, आयत आहे आणि आपल्याला आयताची काय दिलेली आहे, परिमिती. आयताची आपल्याला दिलेली आहे परिमिती बरोबर 60 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ सुद्धा दिलेले आहे. क्षेत्रफळ किती आहे, 200 सेमी. मग परिमिती 60 सेमी आहे. मग लांबी आणि रुंदी यावरून काढता येईल का, तर काढायचा प्रयत्न करूया. परिमिती 60 सेमी आहे. मग लांबी आणि रुंदीची बेरीज किती असेल, लांबी अधिक रुंदीची बेरीज असेल 30 सेमी. का बरं, कारण परिमितीमध्ये 2 लांब्या आणि 2 रुंद्या आहेत. त्यामुळे 60 जर 2 केलं तर लांबी आणि रुंदीची बेरीज आहे 30 सेंटीमीटर. मग आपल्याला लांबी आणि रुंदीच काढायची, पण आपल्याला खालील पर्यायातून असा पर्याय शोधायचा ज्यांची बेरीज किती होणार, ज्यांची बेरीज 30 येईल आणि ज्यांचा गुणाकार, कारण क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, आणि लांबी गुणिले रुंदी आहे 200 सेमीचा वर्ग, म्हणजे 200 सेमी सुद्धा म्हणू शकतो आपण. तर मग पर्यायातून असा पर्याय निवडायचा ज्यांची बेरीज 30 असेल आणि ज्यांचा गुणाकार 200 येईल. मग 11 आणि 19 ची बेरीज केली तर 30 येते, परंतु यांचा गुणाकार 200 येणार नाही. पर्याय क्रमांक ए येणार का, तर नाही. 25 आणि 5 यांची बेरीज 30 येईल, परंतु या दोघांचा गुणाकार 200 येणार नाही. 16 आणि 14चा पण येणार नाही. आणि 20 आणि 10 यांची बेरीज सुद्धा 30 येणार आणि या दोघांचा गुणाकार सुद्धा 200 सेमीचा वर्ग म्हणजे 200 येणार. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. 20 येईल त्याची लांबी आणि 10 येईल त्या काटकोन चौकोनाची रुंदी. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक डी. चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न आहे, ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ आहे. म्हणजे चौरस आहे आणि या चौरसाची परिमिती किती आहे, चौरसाची परिमिती दिलेली आहे 48 मीटर. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे आपल्याला. चौरसाची परिमिती म्हणजेच किती असते, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आपला क्षेत्रफळ काढायचं आहे, क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला बाजू पाहिजे. परिमिती दिलेली आहे, परिमिती आहे 48 बरोबर 4 गुणिले बाजू. आपल्याला बाजू काढायची. हा 4 इथे गुणाकारात आहे, इकडे गेला तर कशा जाईल, भागाकारात. म्हणजे आपली बाजू निघेल 48 भागेला 4 बरोबर बाजू. मग बाजू बरोबर किती, 4 1 4, 4 1 4, 4 2 8, म्हणजेच बाजू येईल 12 मीटर. मग या चौरसाची जर बाजू आपल्याला मिळाली आणि चौरसाचे क्षेत्रफळ काय येईल, मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, म्हणजेच 12 गुणिले 12 बरोबर 12चा वर्ग, 144 मीटरचा वर्ग किंवा 144 चौरस मीटर. तर मग काय
पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. तर मग आपण एक चौरस काढून घेऊया. हा एक चौरस, याची जी परिमिती असेल, याची परिमिती बरोबर एका आयताची परिमिती ही समान आहे. या आयताची परिमिती आणि या चौरसाची परिमिती काय आहे? समान आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे. चौरस जो आहे त्याच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे, म्हणजे याची परिमिती पण आपल्याला काढता येईल लगेच. मग परिमिती बरोबर परिमिती, चौरसाची परिमिती म्हणजे 4 बाजू आहे, चारही बाजूंची बेरीज केली तरी परिमिती निघते. मग 16 गुणिले 4 म्हणजे परिमिती येईल 64 मीटर. आणि या चौरसाची परिमिती बरोबर या आयताची सुद्धा परिमिती येईल 64 मीटर. मग त्यांनी काय म्हटलं, या आयताची परिमिती निघाली, या आयताची लांबी दिलेली आहे. आयताची लांबी 18 मीटर आहे. त्या आयताची रुंदी काढायची आपल्याला. मग यामध्ये काय, 64 मध्ये 2 लांब्या आणि 2 रुंद्या दिलेल्या आहेत. म्हणजेच या आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती बरोबर 64 मीटर. मग आयताची परिमिती आहे 64 मीटर आहे. तर मग परिमितीचं सूत्र काय? आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2, लांबी आहे 18 अधिक रुंदीला x पकडू बरोबर 64 मीटर. मग 2 हा भागाकारात आहे, इकडे कशात जाईल? गुणाकारात जाईल. म्हणजेच 18 अधिक x बरोबर 64 भागीला 2. याचा जर आपण भागाकार केला, बे 1 बे, बेत्रिक 6 आणि बे 2 4, म्हणजे उत्तर येईल 32. म्हणजेच 18 अधिक x इज इक्वल टू 32. आपल्याला x ची किंमत काढायची, तर हे 18 इथं कशात जाईल? इथं वजाबाकीत जाईल. मग म्हणून x बरोबर 32 वजा 18, यांची जर आपण वजाबाकी केली तर 2 मधून 8 जात नाही. मग इथचा कॅरी दिला, 12तून 8 गेले, 4 राहिले. हातचा इथून गेल्यामुळे इथे राहिले 2, 2तून 1 गेला, 1 राहिला. उत्तराला आपलं 14 मीटर. म्हणजेच रुंदी निघाली आपली 14 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आणि ह्याच प्रश्न आपण खूप सोप्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. सोपी पद्धत म्हणजे काय? जर आपल्याला आयताची परिमिती मिळाली, परिमिती म्हणजे 2 लांब्या आणि 2 रुंद्या 64, मग यामधून 64च्या अर्धे जर केले तर काय राहील? 64च्या अर्धे केले तर राहील 32. 32 मध्ये काय? 1 लांबी आणि 1 रुंदी. या 32 मधून जर आपण लांबी काढून टाकली तर उरणार काय? रुंदी. मग ही रुंदी जी आहे ते आपलं उत्तर राहील. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे, चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती हवी? 2018च्या नवोदयच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. चौरस काढून घेऊ आपण. या चौरसाची परिमिती आणि या चौरसाचे क्षेत्रफळ समान आहे. परिमिती जेवढी आहे तेवढं क्षेत्रफळ आहे. मग याचं उत्तर काढणं पण खूप सोपं आहे. आपण पर्यायावरून सुद्धा काढू शकतो. पर्याय ए, पर्याय बी, पर्याय सी आणि पर्याय डी. पर्याय ए काय आहे? तर पर्याय ए आहे 6 सेंटीमीटर. मग 6 सेंटीमीटर आहे. जर आपण काय म्हटलं त्यांनी, परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी, म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ समान. जर मग आपण पर्याय ए घेतला, बाजू 6 सेंटीमीटर पकडली, तर याची परिमिती काय येईल? 6 6 6 6, 6 चोक 24. आणि याचं क्षेत्रफळ काय येईल? 6 गुणिला 6, 6 6 36. दोन्ही समान आलं का? तर नाही. मग पर्याय क्रमांक 1 कट झाला. पर्याय क्रमांक जर बी पाहिला आपण, तर याची परिमिती जर पाहिली आपण, पर्याय क्रमांक इथं 6च्या ऐवजी आपण 2 घेऊन पाहिले बाजू. मग याची परिमिती किती होईल? 2 2 2 2, म्हणजेच बेचोक 8, परिमिती होईल 8 आणि क्षेत्रफळ होईल 2 गुणिला 2 4. हे सुद्धा येणार नाही. मग पर्याय क्रमांक सी घेऊन पाहू, म्हणजे 4. मग याची जर बाजू 4 असेल तर 4 4 4 4, म्हणजे 4 चोक 16. म्हणजे परिमिती किती येईल? परिमिती येईल 16. आणि क्षेत्रफळ काय येईल? क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिला 4, 4 चोक 16, म्हणजे क्षेत्रफळ पण 16, परिमिती पण 16. त्यासाठी आपल्याला पर्याय येईल, आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, 4 सेंटीमीटर. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. मग एक आयताकृती जमीन आहे. आपण आयताची आकृती काढून घेऊ. म्हणजे हे क्षेत्रफळ, परिमिती, घनफळ हे घटक सोडविताना
या घटकावरील कुठलाही प्रश्न आला तर आपण सुरुवातीला आकृती काढून घ्यायची, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवायला सोपा जातो आणि आकलन सुद्धा छान प्रकारे होते. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. रुंदीच्या दुप्पट आहे म्हणजे रुंदी कमी आहे. मग रुंदी कमी आहे तर रुंदी पकडलं x, आणि लांबी जास्त आहे मग रुंदीच्या दुप्पट आहे, लांबी दुप्पट आहे तर 2x. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने, एक पोहण्याचं तलाव आहे छोटं, त्याची बाजू आहे 8 मीटर. मग 8 मीटर बाजू असलेल्या पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. यानं काय केलं, यानं एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. याचा अर्थ तुम्हाला या अपूर्णांकावरून सुद्धा कळलं पाहिजे. या आयताचे एकूण 8 भाग केले आणि 8 भागापैकी एक भाग हा तलाव आहे. मग काय करू, तर त्या भूखंडाची लांबी किती आहे, आपल्याला लांबी विचारली तर आपल्याला एक तर समजलं की या भूखंडाचे 8 भाग केलेले आहे आणि अपूर्णांकामध्ये 8 भाग कसे असणार, समान असणार. आपल्याला जर आपण जर याचे 8 भाग करून घेतले आणि काय म्हटलं त्याने, इथे सुद्धा म्हटलं रुंदीच्या दुप्पट काय लांबी आहे, मग याला जर याचे जर 2 भाग पडले तर याचे 4 भाग पडेल. म्हणजे आपण याला पहा काय करून घेऊ, हे 2 भाग झाले, याचे 8 समान भाग करून घेऊ, झाले 8 समान भाग. या 8 समान भागापैकी हा जो भाग आहे हा तलाव आहे. हा काय तलाव आहे. तर मग या तलावाची ही किती दिली बाजू, हे दिली इथं होती आपल्याला इथं. या तलावाची एक बाजू जी आहे, हे चौरसाकृती तलाव आहे, त्याची एक बाजू आहे 8. मग ही बाजू 8 असेल, ही पण 8, ही पण 8, ही पण 8, हे पण 8, हे पण 8, सगळ्या बाजू 8 आहे. मग आपल्याला विचारलं काय, त्या भूखंडाची लांबी. मग लांबी म्हणजे ही पूर्ण बाजू, ही वरची बाजू, म्हणजे 8 8 8 आणि 8 म्हणजे 8 चौक 32. तर या तलावाची लांबी येईल 32 मीटर. तुम्हाला जर तिची रुंदी विचारली असती 8 आणि 8, 8 2 16, तर रुंदी आली असती 16. 16च्या दुप्पट काय झालं होतं 32. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी, 32 मीटर. याप्रमाणे आपण आकृती काढली, त्यामुळे आपल्याला हा प्रश्न सोडवायला खूप सोपा गेला. हा प्रश्न नवोदय परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे. असे आकलनपूर्वक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतात. आपल्याला हे प्रश्न समजून घ्यायचे आणि मग चांगल्या प्रकारे सोडवायचे आहे. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. एका आयताची लांबी 6 सेमी आहे, त्याची परिमिती 16 सेमी आहे. मग लगेच आपण आयताची आकृती काढून घेतली. हा आयत आहे, या आयताची लांबी दिलेली आहे, लांबी 6 आहे आणि रुंदी नाही दिली, त्याची परिमिती दिली आहे. परिमिती किती आहे तर 16 सेमी. मग परिमिती 16 सेमी दिलेली आहे, तर आयताचे क्षेत्रफळ 14 सेमी मध्ये आहे. आपल्याला क्षेत्रफळ काढायचे सांगितले. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. मग आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी रुंदी काढावी लागेल. मग रुंदी कशी निघेल, शॉर्टकट मध्ये सुद्धा निघू शकते. ही जी परिमिती आहे, या परिमितीच्या काय करायचे, अर्धे करायचे. आता काही विद्यार्थी म्हणाल सर का बरं अर्धे करायचे, तर अर्धे याच्यासाठी करायचे की या परिमितीमध्ये 2 लांब्या दिलेल्या आहेत आणि 2 रुंद्या दिलेल्या आहेत. म्हणजे हे काय, लांबी अधिक रुंदीच्या दुप्पट आहे. मग आपण जर केलं बेक बे बे 8 16, म्हणजे 8 जे आलेलं आहे, 8 हे आहे लांबी अधिक रुंदी. मग 8 हे लांबी अधिक रुंदी आलं, तर मग लांबी तर दिलेलीच आहे, लांबी 6 आहे, तर मग रुंदी किती उरली, तर रुंदी बरोबर हे लांबी अधिक रुंदी 8. या 8 मधून जर लांबी काढून टाकली आपण तर रुंदी होईल 2 सेंटीमीटर. रुंदी होईल 2 सेंटीमीटर. मग आपल्याला रुंदी भेटली. मग आता आयताचे क्षेत्रफळ काढणे खूप सोपे आहे. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी आहे 6 मीटर, रुंदी आहे 2 मीटर. मग 6 गुणिले 2 बरोबर 12 आणि उत्तर आहे 12 सेमी. सॉरी, लांबी किती होती, इथं आपण मीटर म्हटलं तर लांबी होती 6 सेमी आणि रुंदी होती 2 सेमी आणि 6 दोन्ही 12. आपलं उत्तर येईल 12 सेमीचा वर्ग, किंवा आपण याला म्हणू शकतो 12 सेमी. आपलं उत्तर आलं 12, म्हणजेच पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. तार वाकवून एक आयत केला. आयताची आकृती काढून घ्यायची लगेच. तार वाकवून एक आयत केला, त्या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे, लांबी दिलेली आहे पहा, लांबी दिलेली आहे 50 सेमी आणि रुंदी सुद्धा दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे 25 सेमी. तारेची एकूण लांबी, ही जर तार आपण सरळ केली
तिची एकूण लांबी काढायसाठी. यामध्ये काय, ही तार सरळ केली म्हणजे यामध्ये 2 लांब्या आहेत, 2 रुंद्या आहेत, म्हणजे तार सरळ करणे म्हणजे त्याची परिमिती काढणे. मग परिमिती बरोबर 2 लांबी अधिक रुंदी म्हणजेच 50 अधिक 25 लांबी अधिक रुंदी म्हणजेच परिमिती बरोबर 2 50 अधिक 25 75. मग 75 गुणिले 2 म्हणजे उतरेल आपलं 150 आणि परिमिती असल्यामुळे एकक येईल 150 सेमी. परिमिती असलं तर सेमी द्यायचं एकक आणि क्षेत्रफळ पृष्ठफळ हे जर असले तर चौ सेमी चौ मीटर याप्रमाणे एकक द्यायचं. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौ मीटर आहे. एक चौरस आहे, हा चौरस काढून घेऊ. या चौरसाचं क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ आहे 100 चौ मीटर. क्षेत्रफळ म्हणजे काय, बाजू गुणिले बाजू. कोणत्या दोन समान संख्यांचा गुणाकार केल्याने 100 येते, तर 10 गुणिले 10 म्हणजे बाजू काय निघल 10 निघल. मग बाजू जर 10 माहित आहे आपल्याला आणि आपल्याला विचारला आहे तर त्याची परिमिती किती असेल. मग परिमिती काढणे खूप सोपे. परिमिती बरोबर किती बाजू आहे, 4 बाजू. 4 गुणिले बाजूची लांबी आहे 10 मीटर. 4 गुणिले 10 बरोबर परिमिती 10 चोक 40 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 11 पाहूया. पुढला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 2017च्या नवोदय पेपरमध्ये आलेला प्रश्न. दिसायला खूप मोठा आणि परंतु खूप सोपा प्रश्न आहे. पुढील आकृतीमध्ये जाजमाची, जाजम म्हणजे ही जी आकृती दिलेली आहे या जाजमाची परिमिती किती, आपल्याला याची परिमिती काढायची आहे. मग परिमिती म्हणजे बाह्य बाजूंची बेरीज. सर्व हे बाहेरच्या ज्या बाजू आहे या सर्वांची बेरीज म्हणजे परिमिती. मग सर्व काढून घेऊ आधी. जर आपण हा पाया पाहिला तर हा 5 मीटर, इथून एवढं 2 मीटर, म्हणजे मग इथून एवढा भाग किती असेल, इथून एवढा भाग आहे, हा भाग 1 मीटर, तर इथून एवढा भाग सुद्धा आहे 1 मीटर. मग हा 3 मीटर, इथून एवढा 2 मीटर आहे, तर मग इथून एवढा सुद्धा किती आहे बाबा, तर इथून एवढा सुद्धा आहे 2 मीटर. मग इथून एवढा पहा, या इथून इथपर्यंत ही बाजू आहे 5 मीटर आणि इथून एवढी 3 मीटर आहे. मग हा उरलेला किती असणार पहा, तर या 5 मधून जर हे 3 वजा केली तर हा भाग उरला 2 मीटर आणि हा 1 मीटर. सर्व बाजू पूर्ण झाल्या. मग परिमिती काढायची. मग परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. आता या बाजूपासून जर आपण पकडलं, ही बाजू आहे 5 अधिक 1 अधिक 2, 1 अधिक 2, ही बाजू आहे 3, ही बाजू 2 आणि ही बाजू 2, म्हणजे 3 अधिक 2 अधिक 2 अधिक आणि ही शेवटची बाजू आहे 1 1. या सर्वांची बेरीज म्हणजे परिमिती निघाल 5 आणि 1 6, 7 8, 8 आणि 3 11, 12 13, 14 15 आणि 16 मीटर परिमिती निघाल. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पहा, इथे सुद्धा 16 मीटर दिलं आणि इथे 16 मीटरचा वर्ग दिलं. मग हा वर्ग कधी राहतो, हा वर्ग राहतो जर क्षेत्रफळ विचारलं तर, क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ. पण परिमिती विचारली तर जो एकक आहे तोच एकक राहते. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. पुढला आणि आपल्या या स्वाध्याय 10.1 मधील शेवटचे उदाहरण पाहूया. प्रश्न क्रमांक 12. सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ आहे. ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचे आहे. जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर ही जी मधातली आकृती आहे हा चौरसाकृती आहे. या रेषेवरून आपल्याला कळते ही रेषा ही रेषा ही रेषा आणि ही रेषा, चारी रेषा ही दाखवते की हा एक चौरस आहे. याची बाजू 12 आहे, ही बाजू पण 12 आहे, म्हणजे ही उभी बाजू सुद्धा 12 असणार, ही सुद्धा 12 असणार आणि हा त्रिकोण आहे, हा सुद्धा त्रिकोण आहे. तर मग याचे दोन पद्धतीने क्षेत्रफळ कसे काढायचे हे मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिली पद्धत पाहू आपण. या आमचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. मग क्षेत्रफळ काढायचे आहे आणि इथे आहे एक चौरस. मग आपण काय करू पहा, पहिल्यांदा चौरसाचे क्षेत्रफळ काढू. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणेला बाजू, 12 गुणेला 12 बरोबर 144 चौसेमी. का बरं चौसेमी, कारण याची बाजू आहे 12 सेमी.
याचं एकक सेमीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला याचं उत्तर पण कसं येणार आहे, क्षेत्रफळ चौरस सेमीमध्ये येणार आहे. मग हे झालं या आकाराचं क्षेत्रफळ. आपल्याला याचं काढायचं, याचं काढायचं. या त्रिकोणाचं काढू, त्याच्या दुप्पट केलं तर या दोन्ही त्रिकोणाचं निघून जाईल. मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर हा सूत्र काय पहा, हा पाया गुणेला उंची, पाया गुणेला उंची. मग पाया काय पहा, हा गुणेला हे पाया आहे याचा, इथून एवढा या त्रिकोणाचा पाया, आणि हा पाया आहे 4 सेमी. 4 गुणेला आणि ही उंची आहे लांब, या चौरसाची ही जी बाजू आहे ही उंची आहे, उंची आहे 12. मग बे बे दोन्ही 4, आणि मग आपल्याला उरलं काय, 1 गुणेला 2 गुणेला 12, म्हणजे आपल्याला उरलं 12 दोन्ही 24. मग 24 काय आलं, तर 24 आलं या एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ. मग याचे क्षेत्रफळ 24, तर याचे सुद्धा क्षेत्रफळ किती आहे, 24. म्हणजे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे, 24 आणि 24 48. मग आपल्याला काय विचारलं, पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ. मग पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजे दोघांची बेरीज करू आपण, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आणि दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ, म्हणजेच 144 अधिक 48, 8 आणि 4 1202, हा चला 1, 4 आणि 4 8 आणि 1 9, आणि 1 म्हणजे याचं क्षेत्रफळ येईल 192 चौरस. पण बरेच विद्यार्थी असे सुद्धा असतात ज्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येते, ज्याला आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा माहित आहे, पण त्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येत नाही. मग काय करायचं, मग यामध्ये आपण ह्याच प्रश्न सोडवायची सेकंड स्टेप पाहू. दुसरी पद्धत पाहूया आपण. दुसरी पद्धत काय आहे पहा, जर आपण हा इथून एवढा जर आपण हा इथून एवढा त्रिकोण कापला, कट केला, हा कट केलेला हा जो भाग आहे 1 नंबर, हा 2 नंबर त्रिकोण, हा जो 1 नंबरचा त्रिकोणाचा भाग आहे हा आपण कट करून इथे जर जोडला तर काय होईल पहा, हा भाग आपण कट केला आणि हा भाग आपण इथे जोडला, हा त्रिकोणाचा एक भाग, इथून तो कट होईल, इथून कट झाला आणि इथे जोडला, तर आकृती कशाची बनली पहा, हे 12 सेमी आणि हे 4 सेमी, हे लांबी झाली 12 आणि 4 16 सेमी, आणि ही पण इथून पकडलं तर हे 16 सेमी लांबी झाली, आणि रुंदी ही एवढीच 12 सेमी, म्हणजे हा आयत बनला. आपण काय केलं, हा त्रिकोण कट केला, इथून काढून इथून उचलायचा आणि इथे लावायचा, म्हणजे याच्या या आकृतीची कोणती आकृती तयार झाली, या आकृतीचा एक आयत तयार झाला. आणि आयताचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे, आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणेला रुंदी. मग लांबी किती आहे, लांबी हे 12 आणि 4 16 सेमी गुणेला रुंदी आहे 12 सेमी. मग 16 गुणेला 12, 12 सकम 72 2, हा 7, 12 1 12, 12 7 19, याला उत्तर 192 चौसेमी. म्हणजे दोन्ही पद्धत सुद्धा सोप्या आहे. इथे घेतलं तर इथे फक्त एका आयताचं क्षेत्रफळ काढावं लागणार, आणि या प्रकारामध्ये आपण चौरसाचं काढलं आणि 2 त्रिकोणाचं काढलं आणि त्यांची बेरीज केली. इथे फक्त थोडं डोकं जर लावलं तर ही पद्धत खूप सोपी आहे. या पद्धतीनं थोडं डोकं लावलं, आकृतीची अदलाबदल केली, इकडून तिकडे घेतलं, क्षेत्रफळात काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण स्वाध्याय 10.1 पाहिलेला आहे. आपणाला असेच सोपे व्हिडिओ नवोदयमधील सर्व स्वाध्याय पाहायचे असतील तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास आपणापर्यंत लगेच पोहोचेल. आणि आपण यानंतर पुढला व्हिडिओ पाहणार आहे स्वाध्याय 10.2. आणि नवोदयचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून तुमच्यासोबत त्यांचा सुद्धा छान अभ्यास होईल. धन्यवाद.